रामराया उभा आहे, माग बिभीषण उभा आहे. काही अंतरावरून रावणाचं सैन्य येताना दिसतंय. रामराया शांतपणे उभा आहे. बिभीषण या येणाऱ्या सैन्याकडे पाहतोय. सगळी गात्र जणू काही काष्ठवत व्हावी अशी भीती या ब्रह्मांडामध्ये निर्माण झालेली आहे. गोस्वामीजी म्हणतात की वायू देखील थांबलाय वाहण्याचा. एवढी प्रचंड धूळ आकाशामध्ये उडालेली आहे की सकाळचा सूर्य देखील झाकोळला गेलेला आहे. अंधकार निर्माण व्हावा अशी अवस्था झालेली आहे. शंख तुतार्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचा आवाज. रावण स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय रामाशी लढण्यासाठी.